नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा आपल्याला एवढं एकच आयताकृती पीस लागणार आहे राईस बॅगचा। तुमच्याकडे घरात अशी बेकार पडलेली राईस बॅग असेल एमटी गव्हाची तांदळाची, तिचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता आणि अगदी मजबूत दणकट टिकाऊ अशी आपली बॅग डिझाईन आहे ना ती बनवून तयार होती। आणि विशेष म्हणजे फक्त एकाच आयताकृती कापडापासून आहे आणि याला साईडला पण वेगळी पट्टी लावण्याची गरज नाही आणि काहीच नाही, फक्त सिंगल कापडापासून आपण आजची बॅग डिझाईन आहे ना ती बघणार आहोत आणि खूप मोठ्या साईजची आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या आयडियासाठी बघा सर्वात खाली असण्यासाठी मी एक कपडा ठेवून घेतलेला आहे मध्यभागी राईस बॅग। आता राईस बॅगचं जे माप असतं ते फायनल मेजरमेंट असतं। तर याची रुंदी आहे बघा 22 इंच आणि लांबी घेतलेली आहे मी 36 इंच। तर 22 बाय 36 इंचचा आपल्याला इथे एकच आयताकृती पीस लागणार आहे आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे मी। आता यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायचं आहे। त्या अगोदर मी कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेते आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया। तुम्हाला जर आडव्या उभ्या टिपा मारायला सोपं वाटत असेल तर तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारल्या तरी पण चालेल, पण मला तिरप्या तिरप्याच टिपा मारायला सोपं वाटतं, त्यामुळे मी याच पद्धतीने क्विल्टिंग आहे ती करून घेत असते। आणि क्विल्टिंग करताना तुम्ही 5 नंबरची टिप मारली तरी पण चालेल, कारण की क्विल्टिंग आपल्याला दाट करायची असते, त्यामुळं जास्त बारीक टिपीची ती आवश्यकता नसती। 5 नंबरची टिप दिली तरी पण चालतंय आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून घेत राहायची। आता खूप मोठा पीस झालेला होता आयताकृती, म्हणजे मोठा कपडा वाटतो, त्यामुळे क्विल्टिंग करताना तुम्हाला थोडंसं नवीन असाल, तुम्ही नवं शिकावं असाल तर थोडंसं अवघड वाटू शकतं। तर याच पद्धतीने आपण ही पूर्ण क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ आणि त्यानंतर जे राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा आपण थोडं थोडं वाढव घेतलेला होता ना, तर तो क्विल्टिंग करून कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि अशा तिरप्या टिपा मारून झाल्यानंतर आता मी यावरती ना चारही बाजूने टिप मारून घेत आहे, कारण की मी कडेकडेला टिप मारलीच नव्हती, डायरेक्ट तिरप्या टिपाच मारायला सुरुवात केली होती त्यामुळे। आणि अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्हाला ही बॅग डिझाईन अगदी सहज आणि इझिली बनवता येईल, इतकी सोपी आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली क्विल्टिंग करून झाली, एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून झालं। आता त्यानंतर तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे। ठीक आहे, या पद्धतीने आता जिकडनं आपली रुंदीची साईड आहे 22 इंच त्या साईडने ना आपल्याला पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगसाठी मी इथे ना 2 इंच रुंदीच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत बघा, आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि पायपिंग करून घ्यायची दोन्ही रुंदीच्या साईडने। तर चला अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे पायपिंग पण करून दाखवत आहे आणि तुम्ही पायपिंगसाठी मेन फॅब्रिक घेतला तरी पण चालतंय, पण मी इथे अस्तरसाठी जो कपडा वापरला आहे तोच घेतलेला आहे आणि थोडंफार कडेला एक्स्ट्रा झालं ते कट केलं। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि आतल्या साईडने डबल फोल्ड करून ही जी स्टिचिंग आहे ती मी कंप्लीट करून घेतलेली आहे। तर इकडचे रुंदीचं माप मी तुम्हाला मोजून नव्हतं दाखवलं, तर ते आत्ता मोजून दाखवते की आपण रुंदीच्या साईडने पायपिंग केली ते बघा 22 इंच आहे त्या साईडनेच। ठीक आहे, त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी इथे एक राईस बॅग कट केली आहे आणि मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेलं आहे। आता बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तर मी इथे घेतलेली आहे बघा 14.5 इंच, तुम्हाला जेवढी पाहिजे लांबी तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता। आणि रुंदी 1 इंच आणि या मेन फॅब्रिकची रुंदी आहे 4.5 ते 5 इंच। आणि ह्या दोन्ही कडेला पण आपल्याला ना असं अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आहे आणि या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे। त्या प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच केले बघा, दोन्ही कडेला पण आपण फोल्ड केलं, त्यामुळे थ्रेड वगैरे निघणारा पार्ट कुठूनच आपला दिसत नाही, अगदी फिनिशिंगमध्ये आपण हे बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत दोनही। आता हे लावायचे कसे ते सांगते। तर जिकडनं आपली रुंदीची साईड होती बघा, ज्या साईडने आपण पायपिंग केली, तर याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर इंच टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि फोल्ड करून घ्यायचा आणि जिथं फोल्ड घडी येईल तिथे आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे, किंवा तुम्ही 22चं सेंटर 11 इंचावरती मार्क केलं तरी पण चालतंय। सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्किंग केली आणि त्याच्या पुढे आपल्याला आतील साईडने हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे बघा। आणि यावरती खूप सारे जास्तीच्या टिपा देऊन घ्यायचे, म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा, जास्त दिवस टिकावी आपली ही बॅग, त्यासाठी मी यावरती भरपूर दाट टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहे, मशीन मागे पुढे करत। ठीक आहे, आता जसं आपण इकडचा बेल्ट स्टिच केला ना सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपल्याला हा 22 इंचाचा सेंटर काढून घ्यायचा आहे। तर इथे पण मी इंच टेप असा फोल्ड केला, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्क केलं आणि अगोदर मी स्टिचिंग करण्याच्या अगोदर हा पण बेल्ट त्यावरती असा चेक करून बघत आहे, म्हणजे मागे पुढे नको व्हायला त्यामुळे। तर जो अगोदर स्टिच केलेला बेल्ट आहे त्याचं मेजरमेंट घेतलं आणि कुठं येतं तिथे मार्किंग केली आणि
अशा पद्धतीने इकडच्या साईडचा बेल्ट आपण स्टिच करून घेऊया. परत मी चेक करून बघत आहे, कारण की बेल्ट आपला मागे पुढे व्हायला नको. त्यामुळे आता यावरती आपण जास्तीच्या दाट टिपा आहेत त्या देऊन घेऊया. ठीक आहे, तर दोनही बेल्ट आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर यावरती बघा मी दाट टिपा देऊन घेतल्या. आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर बघा बेल्ट स्टिच करून झाले, तुम्ही चेक करून परत बघू शकता की बरोबर आलेत की नाही ते. ठीक आहे, तर या पद्धतीने बेल्ट स्टिच झाले. आता इथे आपल्याला एक टाचणी लावून घ्यायची आणि दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत. आणि खूप सोपी आहे मैत्रिणींनो, अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी ही बॅग डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. स्वतःचा छंद म्हणून म्हणा, प्रत्येक गोष्ट विक्रीसाठी नाही तर स्वतःच्या घरात उपयोगी येण्यासाठी किंवा आवड म्हणून पण तुम्ही नक्कीच बनवू शकता. आता त्यानंतर आपल्याला इथे बॉटमच्या साईडने 3 बाय 3 इंचाचा कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा. इकडनं शिलाईच्या पुढे 3 इंचावरती मार्क करायचं आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि एवढा एकच कट द्यायचा आहे आपल्याला ह्या बॅगला, बाकी कुठेच कट नाही द्यायचा. यामुळे काय होतं, आपली बेस आणि साईडची बाजू आहे ती व्यवस्थित स्टिच होते, फक्त एवढेच एका कटमुळे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेतलेली, म्हणजे थ्रेड वगैरे निघत असेल तर ते आपला कव्हर झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला बेस आहे तो पकडायचा आणि यावरती ना खूप सारे जास्तीच्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या. तुम्ही कस्टमरची बॅग शिवत असू द्या किंवा घरगुती, पण शक्यतो डबल टिपा द्या, म्हणजे बॅगेला मजबूती आणि टिकाऊपणा जास्त येतो. आणि राईस बॅगमुळे तर खरं तर ती खूप टिकाऊ झालेली आहे, कारण की राईस बॅग असल्यामुळे ना दणकटपणा आणि टिकाऊपणा त्या बॅगेचा खूप वाढतो. कारण की तुम्ही बघताना 30-30, 50-50, 100-100 किलो राईस बॅग आणि तांदळाच्या गोण्या असतात, म्हणजे ते किती टिकाऊ असतात. ठीक आहे, तर बेस स्टिच करून झाला. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे चारही कॉर्नर आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि कोणताही एक कॉर्नर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे. बघा, आणि यावरती अशी वरतून पण टिप मारून घ्यायची, अगदी 1/2 इंचची चारही कॉर्नरवरती, म्हणजे आपली ही साईड आहे ना ती पण व्यवस्थित दिसेल त्यासाठी. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने राहिलेल्या तिन्ही पण साईड मी स्टिच करते. ठीक आहे, तर बघा या पद्धतीने मी अगदी 1/2 इंचाची टिप आहे ती इथे देऊन घेतली. आता हे राहिलेले 3 कॉर्नर पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, राहिलेल्या तिन्ही बाजूने पण मी स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली. फायनली चारही बाजूने आपली स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून झाल्याच्या नंतर बॅगचा फायनल लुक हा अशा पद्धतीने आलेला आहे. खूप मोठ्या साईजची झालेली. तुम्ही याच्यामध्ये आठवडी बाजार, किराणा सामान वगैरे आणण्यासाठी पण या बॅगेचा वापर करू शकता. खूप दणकट, मजबूत आणि टिकाऊ अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. ती फक्त एकाच आयताकृती कापडापासून. याची रुंदी आहे 13 इंच, लांबी आहे 14.5 इंच आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 6.5 ते 7 इंचची. ठीक आहे, आणि बॉटमचा बेस आहे आपला 6.5 इंचचा. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.